कांबळेने मारलेले ते फटके आणि त्या फटक्यांवरती येथे सँटी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने मात्र विजय प्राप्त केला. या मॅच मध्ये पाहणार आहोत की कोणता संघ जिंकणार आहे, कोणता संघ सुपर 16 मध्ये प्रवेश करेल, कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल आणि यासाठी हा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील खानाव सहर्ष स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन नेहमीप्रमाणे आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. सौरभ, आज या ठिकाणी पाहिलं तर हा शेवटला सामना एबी ग्रुप अलिबाग या संघाचा किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा विचार असेल किंबहुना 5 ओव्हर्समध्ये तू किती धावसंख्या पाहतोयस? साधारणतः 50 प्लस किंवा 60 प्लस मारण्याचा त्यांचा मानस असेल. कारण समोरच्या संघाकडे जर अपोजिट संघ आपण जर पाहिला तर निखिल धारवेचा हा संघ, त्या संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे एक मॅच मध्ये आपल्याला या आजच्या रात्रीमधली एक चुरस मॅच पाहायला मिळेल, यात मात्र निशांत कोणती शंका नाहीये. एबी ग्रुप अलिबाग या संघाचा 12वा खेळाडू पंकज जाधव या ठिकाणी आपला आलेला नाहीये. बघा, या ठिकाणी आपला रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या या ठिकाणी आला नाही आणि जर मंडळाच्या वतीनं कारवाई केली त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल. सो या मॅचच्या दिशेने इथे आता पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती सज्ज झालेला आहे. तो म्हणजेच रोहन. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा प्रभावी करणारी त्यांनी गोलंदाजी केली होती, परंतु आता ही मॅच फार वेगळी आहे. कारण बॅटिंग करण्यासाठी पंकज जाधव असेल किंवा स्ट्राईक एंडवरती मी ज्याचा फॅन झालेला आहे किंवा त्याच्या वतीनं जे फटके मारलेले आहे ते नक्कीच टेक्निकल एक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. तो स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला या ठिकाणी निमिषला आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये निमिषने 30 धावांची अगदी झुंजार खेळी साकारली होती. तोच निमिष पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. नौखार गावाला बिलॉंग करणारा, अनेक नामवंत स्पर्धांमध्ये निमिषने आपल्या जिगरबाज खेळीचं प्रदर्शन नेहमी दाखवलंय. पंचांकडून इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती रोहन सानप, मॅन फ्रॉम रोहा. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता. गुडलेनवरचा चेंडू बागफुटला जाऊन फलंदाज चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चेंडू डॉट येतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल निशांत पहिल्या चेंडूवरती. नक्कीच, कारण या ठिकाणी समोर फलंदाज कोण आहे ज्याने संपूर्ण दिवसामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तो निमेश मात्र स्ट्राईक वरती आहे. पहिलाच बॉल डॉट आला. रोहन सानप, मॅन फ्रॉम रोहा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती परफेक्ट टायमिंग आहे. चेंडू मात्र सरळ गेला सीमा रेषेच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन आणि या बॉल वरती येतोय फ्लॅट षटकार. निशांत, हा स्ट्रोक जर आपण पाहिला तर बॅटच्या अगदी खालच्या बाजूस हा चेंडू लागला होता, परंतु ताकद अगदी पूर्ण वापरली होती. आपण रिप्ले मध्ये पाहू शकताय. चांगल्या रीतीने स्ट्रोकला इथे एक्झिक्यूट केलं होतं, कारण ट्रेडमार्क स्ट्रोक आहे निमिष पाटीलचा. 6 धावाने इथे मात्र खातं ओपन झालंय एबी ग्रुप अलिबाग या संघाचं. नक्कीच पुन्हा एकदा रोहन सानप. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला मध्ये स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. परफेक्ट या ठिकाणी टायमिंग साधता आलं नाहीये. आजच्या दिवसातील हा शेवटला सामना प्रेक्षकांची अजून देखील या मैदानावरती गर्दी पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे, रोमांचकारी होणार आहे. जिंकणारा संघ सुपर 16 मध्ये जाणार आहे आणि त्यासाठी हा संघर्ष. पहिले 3 बॉल मात्र झालेत. पुन्हा एकदा 4था बॉल. रोहन सानप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र सरळ जाते. 1 बाउन्स, 2 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर चौकार. मागील सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय अक्षय कांबळी. अक्षय कांबळी यांना विनंती असेल की आपलं सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी येथे स्टेज वरती यायचं आहे. थारच्या समोर जे काही प्रेक्षक आहेत किंवा काही खेळाडू आहेत, त्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल, कृपया आपण थार पासून थोडेसे बाजूला व्हा. मी सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. तत्पूर्वी निशांत, आपण पाहिलं मैदानावरती येथे व्हाईट चेंडू आला. व्हाईट चेंडूच्या अगोदर एक सुंदररित्या गॅप स्ट्रोक चौकार आपण पाहिला. गोलंदाज
रोहन ह्या चेंडूवरती ऑफ स्टिक बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न मात्र त्यांचा असफल ठरतोय. वाईट चेंडूने अतिरिक्त धावे नेते मात्र संघाला बळकटी मिळते. 12 धावा धावफलकावरती. धावा सेव्ह करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, परंतु इथे सलगचे 2 बॉल वाईट मैदानावरती पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये फेरबदल होतोय. आतापर्यंत 12 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आजच्या या दिवसातील हा शेवटला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला एबी ग्रुप अलिबाग, दुसऱ्या बाजूला अरव 11 बामणसुरे या दोन संघांमध्ये ही लढत. पुन्हा एकदा रोहन या षटकातील 5वा बॉल. चांगला फटका, अफलातून फटका, नेत्र दीपक चेंडूला सरळ भिडकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट षटकार. शकताय अगदी tenniscricket.in च्या माध्यमातून खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसत आहेत. परंतु तत्पुरी हा स्ट्रोक जर पाहिला तर आपण नेहमी म्हणत असतो एक क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका निमिष पाटीलच्या बॅट मधून येथे पाहायला मिळतोय. निमिषला ठाऊक आहे की या मॅच मध्ये आपल्याला धावा बनवाव्याच लागणार आहेत. 60+70 पर्यंत धावा येथे आपल्याला मारणं खूप गरजेचं असणार आहे. तत्पुरी येथे मात्र हिट विकेट स्वरूपात फलंदाज निमिष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. बिग ब्लो. फलंदाज क्रमांक पहिला बाद. जयेंद्र बलकवडे, निशांत कडवे या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल कृपया आपण स्टेज जवळ यायचं आहे. जयेंद्र बळकवडे तसेच निशांत कडवे. tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून रिप्लाय पण पाहतोय. खरं तर या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट मात्र स्टंपला लागली आहे आणि हिट विकेट स्वरूपात फलंदाज निमेश मात्र बाद झालेला आहे. सौरभ, या ठिकाणी ही विकेट नक्की जिव्हारी लागली असेल, कारण मारून जर एखादा कॅच गेला असता किंवा डायरेक्ट त्रिफा उद्ध्वस्त झाला असता, लेग बिफोर द विकेट झाला असता तर ते एवढं जिव्हारी लागलं नसतं. परंतु इथे हिट विकेट दिली आहे स्वतःहूनच. या ठिकाणी मात्र स्वतःची वाट लावून घेतलेली आहे आणि इथे मात्र निमेश सारखा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय, ज्याचा खेळ मात्र इथे बहरला होता. सेट फलंदाज मात्र तंबूमधून परत. 2 षटकार 1 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये येथे पाहायला मिळाला होता. तर निमिष पाटीलची बॅट येथे मैदानावरती चालली होती. पंकज जाधव मागील दोन्ही सामन्यामध्ये त्यातला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. निशांत या मॅच मध्ये आता मात्र थोडीशी रिक्स त्याला सुद्धा घ्यावी लागणार आहे. थोडीशी जबाबदारीचं भान ठेवून येथे त्याला मैदानावरती चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पंकज जाधव आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. ज्या प्रकारे पंकजकडून आपण अपेक्षा केलेल्या आहेत त्या प्रकारची फलंदाजी आता तरी नक्कीच झालेली नाहीये. अगोदरच्या मॅचमध्ये जी खेळी पाहायला मिळाली, परंतु त्याच्या ज्या लॉंग इनिंग असतात त्या मात्र पाहायला मिळाल्या नाही आहेत. या मॅचमध्ये अशाच इनिंगची नितांत गरज आहे. त्याला देखील माहिती आहे एबी ग्रुप अलिबाग या संघाला या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच मात्र तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. त्या अनुषंगानं इथे आता पंकज जाधव जेव्हा पहिल्यांदा स्ट्राईकवरती आला त्याला रोखण्यासाठी नवीन गोलंदाज अमित मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पारकर, आवाज गावचा हा खेळाडू. पंकज जाधव स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. 1 गडी बाद 18 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अमित पारकर म्हटले की आज संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या बाहेर ॲज अ आयकॉन म्हणून मी बऱ्याच वेळेला अमित पारकरला खेळताना पाहिलेलं आहे. परंतु ही स्पर्धा फार वेगळी आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहणार आहोत की येथे पंकज विरुद्ध अमित हे बिग बॅटल आता तलवार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मागील 2 वर्षांमध्ये अमित पारकरने केलेली खऱ्या अर्थानं गोलंदाजी, लेग कटर स्वरूपाची गोलंदाजी अनेक मैदानांवरती खऱ्या अर्थानं ओपन क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा अमित पारकरने आपल्या गोलंदाजीचे जलवे अनेक मैदानांवरती बिखरलेत. बघूया पंकज जाधवला.
रोखण्यामध्ये कितपत त्याला यश मिळतंय. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागणार. 19 धावा धावफलकावरती आल्यात. जय पाटणकर स्ट्राईक एंड वरती आलाय. काही प्रेक्षक आता परतीच्या मार्गाला लागले होते, परंतु त्यांना माहिती आहे आता मैदानावरती पंकज जाधवची बॅटिंग आहे. किंबहुना दोन्ही संघांमध्ये चांगले नामवंत खेळाडू आहेत आणि उद्याचा रविवार आहे, त्याच्यामुळे जरी आपण लेट गेलो तरी काही मात्र प्रॉब्लेम नाहीये. म्हणूनच सर्व प्रेक्षक पण पाहतोय या ठिकाणी जे बॅरिकेडिंग केलेले त्याच्यावरती हात ठेवून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण प्रेक्षक हे स्पर्धेचे खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू असतात. प्रेक्षक असतील तरच सामन्याला खऱ्या अर्थानं मजा येते. सामन्यांना खऱ्या अर्थानं चार चांद लागली जाते. तत्पुरी हा चेंडू जयने खेळलेला फटका. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेग मध्ये. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. डॉट जाण्यापेक्षा निशान सिंगल आलेली किती चांगली. नक्कीच हळूहळू होणारी जी प्रगती आहे ना, ती न होणाऱ्या प्रगतीपेक्षा कित्येक वेळेला चांगली असते आणि तो प्रयत्न इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट झाली. 2 धावा धावफलकावरती पहिल्याच 2 बॉलवरती घेतलेला आहे. धावसंख्या 20च्या घरामध्ये 1 गडी बाद मात्र झाले. निमेश आता पुन्हा एकदा पंकज जाधव स्ट्राईक इनवरती आलाय. बघा खेळायचं असे पंकज जाधव स्ट्राईक आपण सातत्यानं 300चा 400चा पाहायला मिळतं. ओहो, इथे मात्र अमित पारकरने नक्कीच या चेंडूवरती बोटं फिरवली होती. टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी स्लाइटली टर्न झाला. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला इथे पूर्णपणे बीट करण्याचा प्रयत्न अमितचा पाहायला मिळाला. आतापर्यंत चांगला स्पेल त्याने हाताळलाय. 3 बॉल्स मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पंकज जाधवने उडवलाय. चेंडू मात्र हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि अमित पारकरने येथे पंकज जाधवचा संपवलाय खेळ. फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. cricket.in या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो रिप्लाय माटाने लॉफ्टेड केलं. तदनंतर या ठिकाणी अगदी अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षकाने खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड, खूप कठीण झेल होता परंतु तो मात्र या ठिकाणी कम्प्लीट करून दाखवलेला आहे. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं ज्याने हा कॅच पकडलेला आहे. कारण पंकज जाधवची विकेट किती महत्त्वाची आहे प्रत्येकालाच ठाऊक आहे. जसं या ठिकाणी भारतीय संघाचा जेव्हा विराट कोहली बाद होतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा जो आनंद असतो ना, तो या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग करणारा संघ आरव 11 बामणसोर या संघाचा पाहायला मिळाला. कारण विकासदादा पंकज जाधव म्हटलं की नक्कीच आग ओकणारी फलंदाजी त्याची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि याच मैदानावरती पंकज जाधव स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या नावावरून त्याची क्रिकेटची ख्याती सर्वांना ठाऊक पाहायला मिळते. तत्पुरी सिद्धांत नवले फलंदाजीसाठी आलाय. सिद्धांत नवलेकडे यावेळच्या चेंडूवरती सुंदर फटका. कव्हर ड्राईव्हचा इथे फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचेल. दुसऱ्या षटकाचा खेळ. अमित पारकरची येथे मात्र अप्रतिम गोलंदाजीचा नमुना येथे मैदानावरती पाहतोय. 21 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटला बॉल असेल. 5 बॉल कंप्लीट झालेत. अमित पारकर खूप चांगल्या पद्धतीने आपला स्पेल हाताळलाय. ओहो, हलक्या त्याने स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी वेगानं येतो या ठिकाणी बॅकवर्डी पॉइंटच्या दिशेनं. अप्रतिम अफलातून आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र अगदी गोळ्याच्या वेगानं आलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मारला होता. 2500 रुपयांचं ते पारितोषिक होतं आणि एक विकेट होती. त्यासाठी हे पारितोषिक, त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. संजय घरत यांच्याकडून हे पारितोषिक होतं. सूरज पाटील आपण सुद्धा यायचं आहे. आपलं सुद्धा इथे पारितोषिक 1000 रुपयांचं घ्यायचं आहे. तसेच केदार बिर्जे एक विकेटसाठी 1000 रुपये. पार्थ नाईक एक कॅच पकडली त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. ज्यांची मी नावं घेतली आहेत त्यांनी सर्वांनी येथे कृपया प्लीज येथे कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे.
निशांत खऱ्या अर्थानं जी विकेट निमिष पाटीलची हिट विकेट पडलेली आहे ना, ती विकेट खऱ्या अर्थानं या मॅचला कलाटणी देणारी विकेट सुद्धा ठरू शकते. कारण निमिष पाटील बाद झाल्यानंतर मात्र अमित पारकरने अगदी त्याची जादुई गोलंदाजी मैदानावरती दाखवली. शेवटच्या चेंडूवरती मात्र जय पाटणकरने थोडीशी नजाकत दाखवली. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं, गॅप मध्ये मारला आणि सुपर फास्ट आउटफील्ड हे तलवार मैदान आपण पाहतोय. नवीन गोलंदाज अगदी कमी वयाचा हा खेळाडू आहे. अर्थातच शिरगाव गावचा हा खेळाडू निशांत पनवेलकर मैदानावरती आलेला आहे. आता आपण पाहणार की 50-50 ही ओव्हर हाताळण्यासाठी आलेला आहे. 10च्या आतमध्ये रोखणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. जिथे स्ट्राईक एंडवरती आपल्याला सिद्धांत नवले पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस अगदी कार्पेटचा आधार घेतला. स्क्वेलिकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव तर घेतली आहे. एक धावाने मात्र काम होणार नाहीये. कारण सौरभ ही मॅच डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये आहे. येथून बेभान बेधुंद बेधडक अशी फलंदाजी करावी लागेल. किंबहुना प्रत्येक बॉलवरती आक्रमण किंवा अटॅक करावं लागेल तरच एक चांगला स्कोर मात्र पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ ही मॅच हरेल निशांत त्या संघाला इथे मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. यानंतर म्हणजेच उद्याच्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये आपल्याला सुपर 16 चे आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर सुपर 8 चे सुद्धा सामने पाहायला मिळणार आहेत. कारण उद्यापासून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं नॉकआउट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी जय पाटणकरला इथे मात्र एक दर्जेदार खेळ मैदानावरती करावा लागणार आहे. निशांत जय पाटणकरची बॅट आता मात्र मैदानावरती बोलणं गरजेचं आहे. तत्पूर्वी गोलंदाज निशांत पनवेलकर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर येथे मात्र यॉर्कर स्वरूपाचा चेंडू येथे फेकलाय. अप्रतिम जवळपास 15 ते निशांत पनवेलकर अप्रतिम अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकता. रिप्लेच्या वतीनं tenniscricket.in ची आज किमया मला पाहायला मिळाली. अर्थातच नंदनची घर त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम पुन्हा एकदा अप्रतिम वेगवान वेगावरती स्वार होऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी म्हणतात ना मिळतीये. कारण निशांत पनवेलकर आहेत, निशांत कडवे आहेत, आमचे समालोचक निशांत पाटील आहेत. निशांत नावाचा थोडासा दबदबा आज या रात्रीमध्ये विकासाचा पाहतोय आपण. अगदी भन्नाट यॉर्कर स्वरूपाची येथे गोलंदाजी होते निशांत. नक्कीच अजून एक निशांत पाटील होता. कितकी समय येतील तो निशांत पाटील आहे. म्हणजे 4 निशांत आज मात्र या ठिकाणी मला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा जय पाटणकर स्ट्राईक एंडवरती. ओहो इथे मात्र बॅट सुटली आहे. चेंडू देखील या ठिकाणी आलाय तो म्हणजे स्क्वेलिकच्या दिशेनं डायरेक्ट हिट केले. परंतु या बॉलवरती एकच धाव पाहायला भेटते. सौरभ बॅट मात्र हातातून या ठिकाणी सटकत आहे. कदाचित ड्यू फॅक्टरचा अभाव असू शकतो का? कारण थोडंसं ड्यू फॅक्टरचा अभाव जरूर येतोय. कारण आपण जर पाहिलं तर एकदा 9-10 नंतर येथे खऱ्या अर्थानं ड्यू फॅक्टरचा फायदा कधी गोलंदाजांना सुद्धा होतो तर कधी फलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा होत असतो. तत्पूर्वी या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय 50-50 ची ओव्हर आहे, चॅलेंजिंग षटक आहे. परंतु या चॅलेंजिंग षटकामध्ये चॅलेंज खऱ्या अर्थानं निशांतने स्वीकारलंय आणि दोन्ही हाताने खऱ्या अर्थानं तो इथे कबूल करतोय. तत्पूर्वी येथे मात्र खोलवर टप्प्याचा मारा. येथे मात्र फलंदाजाची शूज पकडलेले आहेत. अगदी मुंद्यामध्ये ज्या पद्धतीने यावेळेला रनआउटची संधी, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय निशांत. नक्कीच निशांतचे 5 बॉल्स आपण बघितले ना तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रभावी करणार होते. याच वर्षीच्या मी त्याची कारकीर्द पाहिलेली आहे. निशांत पनवेलकर जवळपास 4चे 5 वेळा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट झालेला आहे. शिरगावचा खेळाडू अलिबाग तालुक्यामध्येचा क्रिकेट फार कमी पाहायला मिळतोय. परंतु तुम्ही शिरगावच्या तिकडे गेलात किंवा मिठेकर साईडला गेलात तर खऱ्या अर्थानं त्याने आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केले आणि त्याचं प्रत्यक्षिक आज मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. निशांत तसं पाहिलं तर गोलंदाजी करणं ही खऱ्या अर्थानं खूप मोठी कला आहे. कारण आपल्या संघाकडे 11 फलंदाज नक्कीच बॅटिंग करू शकतात. परंतु 11 मधून आपल्याला 4 असे चांगले गोलंदाज निवडायचे असतात की ते 4 आपले गोलंदाज आपल्याला कमीत कमी धावांपर्यंत रोखतील. डिसिजन पेंडिंग आहे तो परत आपण स्कोर कार्डवरती नजर मारूया. 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला जय पाटणकर 5 बॉलमध्ये 6 धावेचे योगदान त्याने दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला सिद्धांत या ठिकाणी 100च्या स्ट्राईक रेटनं 2 बॉलवरती 2 धावेचे योगदान. परंतु निशांतने येथे मात्र प्रभावी केले. बघा या चेंडूवरती जर 2 धावा असतील तर शेवटल्या बॉलवरती एका बॉलमध्ये 6 धावा काढणं फार गरजेचं असेल. जर या बॉलवरती फलंदाज बाद असेल तर मात्र एका बॉलमध्ये 7 धावा काढाव्या लागतील. मग त्या कशा निघतील, त्याच्यामध्ये एखादा वाईड नो चेंडू पडेल का, किंबहुना निशांत या संघावरती हावी होणार का,
आणि त्याच वेळेला 5 धावांची पेनल्टी, 5 धावा मायनस मात्र होणार का हे देखील पाहण्यायोग्य असेल. कारण हे षटक या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मॅटर निर्माण करणारे षटक ठरू शकतंय. 27 धावा वरती येते, मात्र तत्पुरी मैदानावरती काय घडलंय? OUT असा सिग्नल आपण स्क्रीन वरती पाहिलाय, रिप्ले मध्ये पाहतोय. थोडेसे सिद्धांत नवले येथे कमी पडलेत. रन आउटची विकेट येथे मात्र त्यांना गमवावी लागते. थोडेसे DJ मास्टर कालिदासला आपण संधी देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 किल्ले आहेत. खूप लढा आहे. खंदेरी आणि उंदेरी असे 2 जलदुर्ग आहेत आणि एक जो खूप लढा आहे. अगदी छोटासा किल्ला आहे, परंतु हा किल्ला बऱ्याच जणांना माहिती नाहीये. गुगल वरती शोधून पण सापडत नाही. तत्पुरी गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. निशांत आपण जर पाहिले, सर्वच्या सर्व चेंडू गोलंदाजाने अगदी मुंद्यामध्ये टाकलेत. कमालीची गोलंदाजी. नक्कीच निशांत पनवेकर आज मात्र खऱ्या अर्थानं त्याने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. संघाकडून त्याचं कौतुक देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हे कौतुक असं सहजसाध्य होत नसतं. त्याच्या पाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज मात्र कामी आली आहे. त्याच्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. आता इथे 5 धावा मायनस होतील. नक्कीच हा फरक किंवा हा परिणाम हा मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला पाहायला मिळेल. 24 धावा होत्या, त्यापैकी 5 धावा आता मात्र मायनस होतील. म्हणजेच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती AB ग्रुप अलिबाग या संघाची 19 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. सौरभ येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये आता इथे अर्थातच एक्सक्लुझिव्ह बॅटिंग करावी लागेल. येथे जिंकायचं असेल, येस 29 धावा होत्या, क्षमा असावी, त्याच्यामध्ये 5 धावा आपण मायनस केल्या, म्हणजे 3 ओव्हर्स नंतर 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. विकासदादा सुद्धा या ठिकाणी चर्चा करत असताना सांगत होते की या स्टँडवरती आपण महेंद्र मात्रे यांचा स्टँड पाहतोय किंवा त्याच वेळेला या ठिकाणी राजू शास्त्री यांचा स्टँड पाहतोय. पूर्वी आपण जर तसं पाहायला गेलं ना तर मॅन ऑफ द सिरीजमध्ये मग पहिला नंबर महेंद्र मात्रे यांचा यायचा, तदनंतर आपण राजू शास्त्री यांचं सुद्धा नाव विसरणार नाही. त्यांनी देखील बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज घेतल्या आहेत आणि त्याच वेळेला हे सर्व ज्येष्ठ खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट अक्षरशः गाजवलं. राजू शास्त्री यांची खऱ्या अर्थानं ती जुनी आठवण जरूर येते, कारण त्यावेळेला त्यांना सायकल मिळाली होती. परंतु त्या काळामध्ये विकासचा सायकलला गाडीचं इतकं महत्त्व नक्कीच होतं, कारण त्यावेळेला ती गाडी मिळाली आहे असाच फील त्यांनी येथे नक्कीच व्यक्त केला होता. दिगोडीच्या मैदानावरती ती सायकल त्यांना मिळाली होती आणि त्याचे साक्षीदार विकासदादा साखरकर देखील आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. चौथीवर अमित पारकर. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने घेऊन काढलेला फटका चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेनं. पुन्हा एकदा जशी ट्रॅफिक मधून गाडी काढावी ना तशी 2 खेळाडूंमधून हा चेंडू काढला सीमारेषा पार, चौकार. तेवढंच सोपं नाहीये, परंतु हे मात्र काम अगदी माहित कोरने मात्र करून दाखवले. या बॉलवरती चौकार लगाला. 3 गडी बाद 28 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. ओवी सूरज गवाणकर यांच्याकडून अमितने जर हॅट्रिक मिळवली तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. यावेळचा चेंडू अमित येथे मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू होता. येथे वाईटचा इशारा पंचांनी दिलाय, परंतु या पंचांच्या निर्णयावरती मात्र गोलंदाजांनी थोडासा आक्षेप नोंदवलाय. थर्ड अंपायर कडे येथे डिसिजन सोपवलाय. नक्कीच आता डिसिजन पेंडिंग आहे. काय डिसिजन येणार? आपण घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर 1:06 झालेले आहेत. काल देखील मी या ठिकाणी समोचन करत होतो, जवळपास साधारणतः 3:30 ते 4 वाजले होते, परंतु या स्पर्धेचे सर्व सन्माननीय आमदार महेंद्रजी दळवीत काल सुद्धा होते आणि आज देखील आहेत. म्हणजे प्रत्येक दिवसाला
जोपर्यंत हे सामने पूर्ण होत नाहीये तोपर्यंत मैदानावरतीच ते व्यासपीठावरती बसून आहेत. नक्कीच पुनश्च खेळाडूंच्या वतीनं समस्त प्रेक्षकांच्या वतीनं मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने आपण खेळाडूंना प्रेरित करत आहात, प्रोत्साहित करत आहात, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जसं बघा पूर्वी रायगड प्रीमियर लीगमध्ये आपले प्लेयर फार कमी पाहायला मिळायचे अलिबागचे, परंतु आता ते प्रमाण वाढलं. एवढंच काय आता आपल्याच गावचा आर्यन खारकर हा देखील ISPL मध्ये पाहायला मिळाला. आणि आता जेव्हा नेक्स्ट स्पर्धा असेल ना तेव्हा ISPL मध्ये सुद्धा अलिबाग तालुक्यामधील, रोहा तालुक्यामधील किंवा त्याच वेळेला मुरुड तालुक्यातील बरेचसे खेळाडू आपल्याला ISPL मध्ये पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं याचं श्रेय द्यावं लागेल सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांना. कारण निशांत आपल्याला सुद्धा एका मोठ्या स्टेजवरती समालोचन करण्याची संधी मिळते आहे आणि हे सुद्धा आपलं सुद्धा निशांत भाग्य आहे. कारण प्रश्न अनेक उत्तर एक, खऱ्या अर्थानं असं महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. खानावच्या मैदानावरती सुद्धा नक्कीच त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती. नक्कीच काल सुद्धा मी म्हणा होतो की नतून खानावचं ते 14वं पर्व असेल आणि आमदारांना नक्कीच त्यावेळेला 10 वर्ष त्यांचे आमदार केले होतील तेव्हा ते मॅन ऑफ द सिरीजला त्या ठिकाणी 4 व्हीलर मात्र देणार आहेत. आणि अशी कित्येक पारितोषिक आणि विविध ठिकाणी मात्र देत. व्हाईट बॉल पंचांचा या ठिकाणी इशाराला व्हाईट बॉल आहे. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू मात्र आता लॉस्ट झालेला आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. अमित पारकर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. जबरदस्त इथे लॉफ्टेड फटका, डाऊन द ग्राउंड मारलेला फटका होता. माहकूरकडे खऱ्या अर्थानं क्षमता आहे आणि ती क्षमता येथे मात्र मैदानावरती त्याला सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आलाय. संघाचा भरोशाचा गोलंदाज त्यावरतीच येथे मात्र माहितकूरने हल्ला चढवलाय. नक्कीच माहितकूर 3 बॉलमध्ये 11 धावेचं त्यांनी योगदान दिलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी अमित पारकर आता थोडासा महागडा ठरलाय. पुढील बॉल चांगला बॉल, टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी टर्न झाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 1 धाव मात्र वाढतीये. 1-1 धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. या षटकामध्ये सौरभ खूप चांगल्या पद्धतीने वापसी करण्याचा प्रयत्न केला. 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नक्की क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यामध्ये पकड दिलाय तो म्हणजेच अर्थातच माहितने कॅच, फलंदाज बाद. माहितकूर ची आपण रिप्ले मध्ये रिएक्शन पाहिली. नक्कीच तो या स्ट्रोक वरती थोडासा नाराज झाला होता. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं या चेंडूवरती, एलिव्हेशन कमी मिळालं, चेंडू जास्त काळ हवेमध्ये मारता आलं नव्हतं. फ्लॅट चेंडू गेला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, आरामात क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. चौथा हादरा इथे मात्र बसलाय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय ऋतिक घारबाट. सौरभ या स्पर्धेला आज मात्र 3 दिवस आणि आजचा 4था दिवस पूर्ण होईल. मी जेव्हा जेव्हा व्यासपीठाच्या इथून बरेचसे खेळाडू जात असताना तिथे त्यांचा हौच मात्र थारवरती लक्ष जातोय, काहींचं लक्ष बुलेटवरती जातोय आणि एक स्वप्न पाहतात की ही बुलेट मला मिळाली तर, पण त्यासाठी संघर्ष करावा लागेल. नेहमीच असं म्हटलं की माझं नशीब नव्हतं किंवा माझं लक नव्हतं, चर्चा सुरू राहील. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु मी म्हणेन की आयुष्यामध्ये आपल्या नशिबाला अजिबात दोष देऊ नका. कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्मच आपलं भाग्य लिहिलं असतात, नशीब नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला संघर्ष, मेहनत ही नक्कीच करावी लागणार आहे. मेहनतीशिवाय फळ मिळत नसतं. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूला अगदी आरामात फील्ड करतात, तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. षटकार चौकार वाईट स्वरूपाच्या धावा आल्यानंतर मात्र अमित पारकरने अखेर माहितकूरला इथे मात्र या षटकामध्ये बाद केलाय. हीच तर खऱ्या अर्थानं अमित पारकरच्या गोलंदाजीची खासियत आहे आणि म्हणूनच भरपूर प्रमाणामध्ये मागणी असते त्याला. येथे मात्र सफल झाला होता, पंचांकडे दाद मागितली आहे, पंचांकडे मागितली आहे दाद, त्याला मिळते 7. व्हाईट बॉलचा इशारा, 1 धाव मात्र वाढते. 1-1 धावेने इथे बरंच काही मित्रांनो
बदलू शकतो. एक एक धावाने सुद्धा आपण कित्येक वेळा पाहतोय मॅचेस गमावलेल्या आहेत. बघा शेवटला सामना जर एका मॅचने गमावला तर थार मात्र जाऊ शकते. म्हणजे एक धाव ही आता 20 लाखाप्रमाणे आहे. यावेळीचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू चौथा वाईट या षटकामध्ये आलाय. अमित पारकरचं आपण कौतुक करत असताना मात्र अमित पारकरने या षटकामध्ये तब्बल 4 वाईट फेकलेत. चांगला बॉल आहे इथे मात्र पंचाकडे अपील करण्याचा प्रयत्न, परंतु इथे खूप चांगल्या पद्धतीने आपलं षटक हाताळलेलं आहे. 4 ओव्हरचा खेळ मधोमधी समाप्त झाला आणि एक एक धावेचं समालोचक नेहमीच महत्त्व सांगत असतात. आताच मी सांगितलं की श्री अनंत गोंधली फाउंडेशन पुरस्कृत नवतून खानावरची ती स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज काढण्याची वेळ आली तेव्हा नक्कीच मित्रांनो अक्षय पवार याच्या धावसंख्या होती 82 आणि त्याच वेळेला पवन केणे यांची धावसंख्या होती 84. बाईक फक्त 2 धावेने पवन केणेला मिळाली. त्याच्यामुळे एक एक धाव 2-2 धावा किती महत्त्वपूर्ण आहेत याचं महत्त्व बऱ्याच वेळेला आपण सांगत असतो. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 विकेट्स 41 धावा धाफलकावरती आल्या. शेवटली ओव्हर सौरभ मैदानावरती काय घडणार आहे. जर शेवटल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा घेतल्या तर एक चांगलं टार्गेट एबी ग्रुप अलिबाग या संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला आरव 11 बामणसोरी या संघाला ती न देण्याची गरज आहे. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर या शेवटल्या ओव्हरमध्ये 6 बॉल मात्र तुम्हाला सटीक लाईन आणि लेंथवरती टाकावे लागतील. व्यासपीठ दाखवलं जात आहे. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, त्यानंतर त्या अर्थातच ज्यांचा आज बर्थडे आहे राजू शेठ साळुंके यांचा देखील आपण या ठिकाणी त्यांना सुद्धा पाहतो. त्यांच्या समोर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की ती मान्यवरांशिवाय अधुरी असते, परंतु आज खऱ्या अर्थानं दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावरचं प्रेम सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. कित्येक मान्यवर सौरभ या ठिकाणी मी व्यासपीठावरती येताना पाहतोय. आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळींची मांडी आली आपण स्टेजवरती पाहिली. तत्पुरी गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलेत. यावेळच्या चेंडूवरती मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अगदी आरामात फील्ड करतायत तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 40 पर्यंत पोहोचली आहे. 50+ धावा मारण्याचा निशांत येथे मानस असणार आहे तो एबी ग्रुप अलिबाग संघाचा. नक्कीच तो प्रयत्न नक्कीच आता इथे होणार का. ऋतिक आहे किंवा त्याच वेळेला त्यांच्या समवेत फलंदाज ओम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच मात्र पकडणार का. अंतिम क्षणाला अप्रतिम अफलातून अद्भुत अविस्मरणीय कॅच पकडले फलंदाज बाद. ज्याने 3 कॅच पकडलेले आहेत आणि एक रनआउट घेतला तो देखील तोच होता. म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये त्याने 100% एफर्ट्स दिलेले आहेत. आपण कोणताही सामना फक्त बॅटिंग केल्यामुळे जिंकू शकत नाही, फक्त बॉलिंग केल्यामुळे जिंकू शकत नाहीये. तर त्याच्यामध्ये तुमची फिल्डिंग कशी आहे, तुम्ही कॅच किती पकडलेत, किती कॅच ड्रॉप केलेत, रनआउटचे चान्सेस किती तुम्ही या ठिकाणी फुल चान्समध्ये कन्वर्ट केलेत, हे बरंच काही निर्भर असतं आणि ते काम या ठिकाणी मात्र नवीन करून दाखवलंय. कारण आपण निशांत पाहिलं सध्याच्या घडीला न्यूझीलंड या टीमचा फिल्डिंग स्तर जर आपण पाहिला तर सर्वात चांगला फिल्डिंग स्तर आहे. कारण तुमचा जर फिल्डिंग स्तर जर चांगला असेल, तुमची गोलंदाजी किती चांगली जरी असली तरी तुमच्या क्षेत्ररक्षकांकडून त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. पाकिस्तानची गोलंदाजी चांगली आहे परंतु त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं नाही आहे. न्यूझीलंडची गोलंदाजी आपण जर पाहिली तर पाकिस्तानपेक्षा न्यूझीलंडची गोलंदाजी थोडीशी कमी आहे परंतु त्यांचं क्षेत्ररक्षण येथे मात्र आपण बऱ्याचदा मैदानांवरती आपल्यातून पाहायला मिळतं. तत्पुरी हा चेंडू. यावेळचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. पंचांकडे येथे मात्र काटाक्ष नजरेने पाहतायत. तत्पुरी येथे मात्र चेंडू येतोय डॉट. मैदानावरती किहीम गावचा शुभम मात्र आलेला दिसतोय. शुभम म्हटलं की किहीम गावामध्ये ज्याने कित्येक वर्ष गोलंदाजी केलेली आहे, त्या किहीम संघासाठी त्याने फलंदाजी केलेली आहे. परंतु आज एबी ग्रुप अलिबाग संघासाठी चांगला फटका मारलेला आहे. परंतु बॅकवर्ड डीप स्क्वेअर एगला येथे मात्र आयुष ठाकरकर होता आणि त्याने मात्र कॅच पकडले फलंदाज बाद.
पद्धतीने विकास दादा साखरकर यांनी क्रिकेट खेळला तो वारसा पुढे चालवण्याचं काम मात्र करत आहे. आणि पाहू शकता या ठिकाणी रिप्लाय दाखवलाय, खूप अप्रतिम असा कॅच पकडला. तेवढा सोपा नव्हता हा कॅच, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा त्याच वेळेला गॅदर्ड केला. पुन्हा एकदा रिप्लाय दाखवला जातोय. आपण पाहू शकता चेंडूला या ठिकाणी लॉफ्ट केलं, डीप स्क्वेलिंगच्या दिशेने गेलं, त्या ठिकाणी धावत आला आणि अप्रतिम अप्रतिम अद्भुत अविस्मरणीय कॅच पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट डॉट या ठिकाणी कौतुक, खूप चांगल्या पद्धतीने अँगल्स क्रिएट केले आणि हा मात्र क्षण त्यांनी मात्र टिपलेला आहे. कारण टेनिस क्रिकेटचं आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा आपल्याला क्लिअर कट येथे पाहायला मिळतात. तत्पूर्वी न्यू बॅटर या चेंडूवरती रोनित नाखवाने खेळलेला फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखीन एक फलंदाज येथे मात्र बाद. बामुगडे हा ऍक्शन मोड मध्ये आलाय. 4 कॅच येथे या मॅच मध्ये त्याने पकडलेत. एक रन आउटची विकेट येथे मिळवली आहे. टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला हे खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. जॉन्टी रोड्स हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं फिल्डिंगसाठी त्याला एक सामनावीराचं पारितोषिक मिळालं होतं. गोलंदाज या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन न्यू बॅटर मैदानावरती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज महेशने खेळलेला फटका. चेंडू गॅप मध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत 2 धावा आरामात फलंदाजांनी पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने येथे मात्र होईल बदल. 5 षटकांचा येथे खेळ होईल पूर्ण. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 42 धावा, 42 रन्स. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. निमिष पाटीलची गेलेली हिट विकेट या सामन्यामध्ये कमी धावा बनायला खऱ्या अर्थानं ती कारणीभूत विकेट ठरते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कम्मालीचं केलेलं क्षेत्ररक्षण, नवीन याचं कौतुक करावं लागेल. 4 त्याने झेल पकडले, 1 रन आउटची विकेट मिळवली. गोलंदाजीमध्ये सुद्धा गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं अप्रतिम अशी कामगिरी केली. तिसऱ्या षटक जे खऱ्या अर्थानं 50-50चं षटक होतं, चॅलेंजिंग षटक होतं, त्या षटकामध्ये ते मात्र गोलंदाज निशांत पनवेलकर या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं त्याने या मॅच मध्ये त्यांना आणलंय. स्क्रीनवरती आपण पाहतोय 30 बॉल्स मध्ये 43 धावांची आवश्यकता असणार आहे. हॅलो चेक. मित्रांनो, आपण पाहतोय आमचे लाडके समालोचक यांचा आपण मान सन्मान करतोय आणि त्यांचं देखील इथे आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्मान केला जातोय. अर्थात खानावचा एक गोड आवाज निशांत पाटील यांचा इथे सन्मान होतोय. मी राजूभाई साळुंके यांना विनंती करतोय आजचे सत्कार मूर्ती आपण म्हणूया आणि खऱ्या अर्थाने मुख्य या स्पर्धेचे एक प्रमुख पाहुणे यांच्या माध्यमातून आपण बघतोय या निशांत पाटीलचा सन्मान केला जातोय. सुमधुर आवाज ज्याचा आपण मित्रांनो ऐकत होतात असा निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव याचा इथे सन्मान केला जातोय. लाईव्ह टेलिकास्टद्वारे मित्रांनो पाहतोय राजूभाई साळुंके, कारण आमदार साहेबांनी स्वतः कॉमेंटेटर बॉक्समध्ये बसून लाईव्ह ऐकलंय. आपण वॉर रूममध्ये सुद्धा पाहिलंय. खऱ्या अर्थानं मित्रांनो एक चाणाक्ष हा आहे मनाचा मोठेपणा. स्वतःच्या डोक्यावरचा फेटा काढून आमच्या समालोचकांना दिलेला हा मान सन्मान आपण मित्रांनो पाहतोय. खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या या समालोचन कक्षामध्ये आलेला हा मान मिळतोय. तर नंतरचा समालोचक आपण बघतोय सौरभजी भुरे यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. नवगाव गावातील एक गोड आवाज. नवगाव म्हटलं की समालोचकांची पंढरी म्हणूया, कारण नवगावमधून यासीन मर्चंट, नवगावमधून संदीप जगे आणि नवगावमधून येणारे आपण पाहतोय सौरभ भुरे. मी प्रमुख पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण सौरभ भुरेला देखील सन्मानित करायचं आहे. या कार्यक्रमानिमित्त आपण बघतोय पेन मेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवीचे शहर अध्यक्ष सुदेव संसारे साहेब इथे आलेत, अमोल म्हात्रे साहेब आलेत आणि मधुकर पाटील सर इथे आलेत. मी आयोजकांच्या वतीनं MD ग्रुपच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर आमचे लाडके समालोचक हशिवरा गावचा गोड आवाज केटी याला देखील विनंती करतोय आपला देखील इथे सन्मान केला जाणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय केटीला देखील आपण सन्मानित करायचं आहे. केटी
अलिबाग तालुक्यातील जितके काही समालोचक आहेत त्या लोकांना आपण एक एक दिवस अगदी या व्यासपीठावर संधी देतो आणि आपल्या अलिबाग मधली टुर्नामेंट आहे, आपल्या घरची टुर्नामेंट आहे आणि आपल्या सर्व आयोजकांनी दिलेलं अर्थात महेंद्र शेठ यांनी दिलेलं हे आपण एक गिफ्ट म्हणूया, कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर समालोचन करण्याची संधी देखील आपण त्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आमदार साहेबांचे देखील आभार आणि नक्कीच KTTचे देखील आभार हे समालोचकाच्या मध्ये इथे आल्यात. तीस बॉल आणि 43 धावींची गरज. मैदानावरती सलामीची जोडी मात्र आलेली आहे. निखिल आणि पारसने अगोदरच्या मॅच मध्ये बघा या ठिकाणी अॅनिमेशन पाहतोय. अगदी टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी थार दाखवली जाते आणि याच थारसाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ मालक असेल जो यावर्षी थार मात्र जिंकणार आहे आणि रेकॉर्ड होईल की अलिबाग तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या संघ मालकांनी थार जिंकली. हा रेकॉर्ड कधीही न विसरणारा असेल. संघ मालकांसाठी सुद्धा हा खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय काही प्रेक्षक जे आता उरलेले प्रेक्षक आहेत, शिल्लक प्रेक्षक आहेत, या सामन्यांचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आहेत. हे मी म्हणेन क्रिकेटचे दर्दी क्रिकेट रसिक येथे सामन्यांचा आनंद घेत आहेत. मान्यवर मंडळी सुद्धा अजूनही आपण पाहतो या सामन्यांचा आनंद घेत आहेत. या संपूर्ण मान्यवर मंडळींचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच, कारण आता आपण पाहायला गेलं तर खूप चांगला व्ह्यू दाखवला जातोय तलवार क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती हे सलगचं दुसरं पर्व आपण पाहतोय. या खेळपट्टी पंचांचा इशारा येतोय. आपण आता मॅचला सुरुवात करतोय. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 43 धावेंचं हे लक्ष्य आहे. जरी लक्ष्य हे छोटं वाटत असलं तरी क्रिकेटमध्ये कधीही लक्ष्य हे छोटं किंवा मोठं नसतं. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार का पहिलाच गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रिन्स बोकाडे पहिलाच बॉल असेल. प्रिन्सच्या पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका, अविश्वसनीय फटका. चेंडूवरती धावा मिळत आहेत. षटकार, 6 धावा, षटकार. समालोचन करतोय परंतु पारस नागवाला मी कधी बघितलाच नाही. मी पहिल्यांदाच त्याला पाहिलं, परंतु पहिल्यांदाच त्याने मला इम्प्रेस केलंय. काय फलंदाजी करतोय. सुरुवात अगदी दमदार केली आहे, दणक्यात केली आहे. बेभान बेधुंद अशी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतीये. प्रिन्स पुढील चेंडू घेऊन प्रिन्सच्या गोलंदाजीवरती येथे मात्र वेगावरती फलंदाजाला बीट केलं. मिस टायमिंग फटका, कॉटन बोल्टचा चान्स. फलंदाज क्रमांक पहिला बाद पारस नागवा. बॅक टू द पॅव्हलियन. काय तदनंतर फलंदाज आउट झाला काय, नक्कीच कदाचित नजर लागली असं चित्र मैदानावरती म्हणावं लागेल. कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आला. परंतु हाच तर क्रिकेट आहे की जर पहिल्याच बॉलवर षटकार येतोय तर तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत थांबणं फार गरजेचं आहे. बघा कपिल देव निकंस नेहमीच म्हणायचे की तुम्ही मैदानावरती गेलात, 1-2 मोठे फटके मारलेत, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जिंकाल. तुम्हाला इनिंग ती बिल्ड करायची असते. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तो सामना घेऊन जायचा असतो. परंतु इथे मात्र काहीतरी वेगळं घडताना आपल्याला पाहायला मिळालं आणि अर्थातच फलंदाज पारस नागवा हा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानावरती येतोय, तो म्हणजेच मुनीर धनसे. तर निशांत आपण पाहिलं 2024 T20 विश्वचषकातल्या खऱ्या अर्थानं ते शेवटच्या 5 ओव्हर नेहमी आपल्याला अधोरेखित कराव्या लागतात. कारण जेव्हा काही संपून गेलेलं असतं ना, खऱ्या अर्थानं तो सामना पहा शेवटपर्यंत कसा भारतीय संघ लढला, झुंजला आणि शेवटच्या क्षणाला इथे मात्र नक्कीच विजय मिळवला. 6 धावांवरती इथे पहिला हादरा बसलाय न्यू बॅटर मुनीर धनसे. खैरेगावचा हा खेळाडू आहे आणि आज पाहूया आपल्या या तालुक्यामध्ये खेळत असताना कशा पद्धतीने खेळी असेल. ओहो, पहिलाच बॉल इथे मात्र फेस करत असताना टप्पा पडला. तदनंतर चेंडू या ठिकाणी सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिले 4 बॉल कंप्लीट झाले सौरभ आणि फक्त 6 धावा धफलकावरती आल्यात. गोलंदाजाच्या ऍक्शन कडे, गोलंदाजाच्या बॉलिंगच्या रिदम कडे, गोलंदाजाच्या फॉलोथ्रीकडे जर आपण निशांत पाहिलं, हा गोलंदाज खऱ्या अर्थानं सकाळी संध्याकाळी खऱ्या अर्थानं चांगला सराव करत असेल हेच चित्र मैदानावरती दिसतंय. तत्पूर्वी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाकडून येथे मात्र चुकी होते.
कारण अशा सिच्युएशनला अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हाफ चान्सला इथे मात्र तुम्हाला फुल चान्स मध्ये निशान 100% कन्वर्ट करणं गरजेचं आहे. हा कॅच पकडणं फार गरजेचं होतं. माहिती आहे की या ठिकाणी रिप्लाय पाहू शकतो. फटका खेळला, लॉफ्ट केलं, चेंडूला परफेक्ट कनेक्शन झालं नाही, मिसलाईन फटका. तदनंतर चेंडू मात्र हवेमध्ये होता. आपण पाहू शकतो रिप्लायच्या वतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला, परंतु जजमेंट घेता आलं नाहीये, अंदाज लावता आला नाहीये आणि इथे मात्र कॅच ड्रॉप केला, जमिनीला दान केला. कॅच पकडणं फार गरजेचं आहे, परंतु इथे मात्र प्रयत्न फसला. पुन्हा एकदा पुढील बॉल पंचांकडे अपील केली आहे. बघा, फलंदाजाला असं वाटलं होतं की हा चेंडू स्वेल जाईल की काय, परंतु मात्र चेंडूचा स्पर्श झाला या ठिकाणी अर्थातच पायाला आणि त्याचमुळे इथे हा चेंडू मात्र डॉट येतोय. 5 बॉल झालेत. प्रिन्सचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता या षटकामध्ये आपल्याला 15 ते 20 धावा किंवा 25 धावा पाहायला मिळतील, परंतु उर्वरित चेंडू मागे प्रिन्सने अगदी आपल्याकडे असलेलं कौशल्य, गुणवत्ता या ठिकाणी पेश केलं आणि प्रतिस्पर्धी संघावरती पुन्हा एकदा ट्रान्सफर केलं, तो म्हणजेच प्रेशर. आणि स्पेशर मध्ये आता मात्र खेळावं लागणार आहे. ओके, हा चेंडू यावेळचा खोलवा टप्प्याचा चेंडू, मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती धाव मिळत नाहीये. कौतुक करावं लागेल प्रिन्स. षटकार मारल्यानंतर गोलंदाजाने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये केलेले खऱ्या अर्थानं बदल हे खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे ठरलेत. पहिलं षटक पूर्ण झालं, 8 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात अरव 11 बामण सुरे. 24 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 35 धावांचं टार्गेट असणार आहे. निशान खऱ्या अर्थानं या 2 ओव्हर्स या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्णायक ठरू शकतात. एबी ग्रुप अलिबाग संघाला या 2 ओव्हर्स मध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडू खूप इम्पॉर्टंट असणार. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये निकाल स्पष्ट करणारा असू शकतंय. नक्की 24 बॉल मध्ये आणि जिंकण्यासाठी आता 35 धावीची गरज आहे. मॅच मध्ये मी म्हणेन आता 50-50 देऊया, कारण दोन्ही संघ इथून मात्र जिंकण्याची सुरुवात करू शकतात. करंट रन रेट पाहिलं तर 8.00 आहे. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी 8 साधारणतः 2.5चा या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. त्याच्यामुळे येणारे आता 24 बॉलमध्ये 35 धावेची गरज असताना मैदानावरती आपण पाहायला गेलं तर एका बाजूला निखिल आहे, दुसऱ्या बाजूला मुनीर धनसाई आहे जो खैरा गावचा आहे आणि ही मॅच मात्र पाहण्यासारखी असेल. प्रेक्षकांना काय आवडतं? प्रेक्षकांना अगदी या ठिकाणी एक रोमांचकारी मॅच आवडते. ही मॅच नक्की शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे. अगदी प्रेक्षकांना अंदाज सुद्धा लावता येणार नाहीये की शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच मात्र कोणाकडे जाणार. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत सामना येथे रंगला पाहिजे, कारण अशाच सामन्यांची उत्सुकता प्रेक्षक वर्गाला असते. काही क्रिकेटचे दर्दी क्रिकेट रसिक आपण पाहतोय, प्रत्येक स्टँड मध्ये थोडे थोडे क्रिकेट रसिक या सामन्यांचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आहेत. उद्या आणि परवाच्या दिवशी सुद्धा प्रेक्षकांची या मैदानावरती खऱ्या अर्थानं खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळू शकेल. माहित कूर गोलंदाजीसाठी आलाय. माहितने येथे मात्र चेंडूवरती खोलवर मारा जरूर करण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्ले 2चं हे षटक आहे. पॉवर प्लेच्या बाहेर आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक लॉंग ऑन मध्ये आहे, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला पाहतोय. असे 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर ठेवलेत. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती म्हणेन, एकच धाव्या चेंडूवरती आले. पुन्हा एकदा गोलंदाज माहित कूर पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळायचा होता, परंतु विकेट किपरने थोडीशी मिस्टेक केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे चान्स होता. चान्स याला मात्र फुलमध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. परंतु दर्णे गुरुजी सांगत आहेत की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये संपूर्ण आता या 3रा दिवस तर कंप्लीट झाला, हा 4था दिवस सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत 1169 डॉट बॉल मात्र आलेले आहेत. आता 1169 × 5 करा, एवढी झाडे मात्र नक्कीच आपण लावणार आहोत. या ठिकाणी चांगला एक ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल मी पुनच्छ आमदारांचं या ठिकाणी कौतुक करतोय. निसर्गाचं संतुलन हे फार महत्वाचं आहे, कारण झाडं आपल्याला चांगली ऑक्सिजन देऊ शकतात. तत्पुरी हा चेंडू पाहूया. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळलेला फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे माहित कुरने. येथे मात्र संघाचा कर्णधार मोठा अडथळा, मोठा काटा इथे मात्र दूर केलाय. बघा, निसर्गाचं संतुलन चांगलं असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने हेल्दी राहू शकतो. अदरवाईज आताचे आजार हे प्रत्येकाला माहिती आहे.
कारण प्रत्येकाचं खाणं सुद्धा बदललेलं आहे. चांगल्या पद्धतीने फिटनेस सुद्धा पाहायला मिळत नाहीये. मी सातत्याने म्हणत असतो की आयुष्यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग पहिली गोष्ट तुमचं एज्युकेशन आणि दुसरी गोष्ट तुमचा फिटनेस. कारण आता खरं तर सांगताना फार वाईट वाटते की 15-15 वर्षाच्या पोरांना किंवा 20-20 वर्षाच्या पोरांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय. ही आताची वास्तविकता आहे. कारण आपण पाहतोय मैदानी खेळ सुद्धा खूप आपण कमी खेळतो, मैदानापासून खऱ्या अर्थानं दूर झालोय. कारण आपण लहान असताना नक्कीच सकाळी उठल्यानंतर किंवा शाळेतून सुटल्यानंतर सुद्धा अगदी मैदानाच्या दिशेने जायचो. तीच मैदानाची जागा खऱ्या अर्थानं मोबाईलने घेतली. तत्पूर्वी मॅचकडे फोकस करूया. माहित कूर येथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकलाय. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. मात्र हा वाईटचा इशारा तिसऱ्या पंचांकडे जरूर सोपवलाय. एक रिव्ह घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने, येथे मात्र रिव्ह घेतलाय. माहित कूर आपण पाहतोय या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं गेली 4 दिवस रात्रीच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं चारही पंचांनी खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी बजावली आहे. परंतु येथे मात्र या वाईटच्या निर्णयावरती नक्कीच प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू देतोय. आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी दूध का दूध और पाणी का पाणी आपल्याला निर्णय येथे पाहायला मिळतोय. शाहबाज खातिम हा नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे. नांदगावचा हा खेळाडू. परंतु आज बघा या ठिकाणी अलिबाग असेल, मुरुड असेल हॅलो किंवा चेक. हॅलो. तत्पूर्वी एक समालोचकाला पारितोषिक आलंय. सन्मान्य विशालजी बुनके साहेब यांच्याकडून आपण बघतोय आमचे लाडके भाईजान. खऱ्या अर्थानं कालपासून त्यांच्यावर बक्षिसांची खैरात झालेली आहे. आज सुद्धा देखील त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडून जाहीर झालंय. धन्यवाद विशाल दादा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुजित दादा. मैदानावरती आता मॅच फार इंटरेस्टिंग मोडमध्ये जाणार आहे. 43 धावींची गरज आहे. त्यापैकी 10 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. आणि आता दर्णेगोजी सांगत आहेत की 21 बॉलमध्ये 33 धावींची गरज. मॅच फार इंटरेस्टिंग मोडमध्ये जाणार आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर एका बाजूला मुनीर आहे तर दुसऱ्या बाजूला शाहबाज आहे. दोनही आता फलंदाज या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. माहित कूरचं 3 बॉल्समध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना येथे मात्र बॅट उचलून दिली नाहीये. 43 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि ते 43 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना मात्र विकेट सुद्धा आतापर्यंत गेलेले आहेत. कारण संघाचे 2 महत्वाचे फलंदाज येथे मात्र बाद झालेले आहेत. कारण संघाचा कर्णधार निखिल धारवेवरती खूप या मॅचची मदार होती. परंतु येथे मात्र तो थोडासा चुकीचा स्ट्रोक खेळला. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर इथे प्रिन्सने सुद्धा एक षटकार खाल्ल्यानंतर त्याच फलंदाजाला इथे सुद्धा बाद केलं होतं. कारण एक षटकार मारल्यानंतर तो दबाव प्रिन्सने आपल्या स्वतःवरती जरूर घेतला आणि दबावमध्ये सुद्धा त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय आतापर्यंत इथे निर्णय येणं बाकी आहे. डिसिजन पेंडिंग अजूनपर्यंत आलेलं नाहीये. 3 बॉल्स कंप्लीट झालेत. या बॉलवरती काय नक्की निर्णय येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खऱ्या अर्थानं उद्याचा संडे आहे त्याच्यामुळे बरेचसे प्रेक्षक अगदी या ठिकाणी आता बिनधास्त बसलेले आहेत. आम्ही ही मॅच पूर्णपणे बघूनच जाणार आहोत. आणि आता इथे आपण पाहू शकता रिप्लायच्या वतीनं चेंडू रिलीज केला तदनंतर या ठिकाणी टप्पा पडला आणि अंपायरच्या वतीनं फेअर डिलिव्हरी आलेली आहे. चेंडू चांगला आहे, अप्रतिम अशा पद्धत चेंडू आहे आणि हा मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू येणं बाकी आहेत या षटकामध्ये. 20 चेंडू जिंकण्यासाठी अजून 33 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार मैदानावरती. शाहबाज इथे मैदानावरती राईट हँडर बॅटर. पाहूया माहितचा हा चेंडू. माहितच्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक वा भाई वा 100% देण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत दमदार आमदार प्रीमियर लीग मधला सर्वोत्तम झेल येथे झाला असता. नक्कीच रिप्लाय दाखवला जाईल. टेनिस क्रिकेटला विनंती असेल की रिप्लाय दाखवा. काय त्याने प्रयत्न केलेत. माहित कुराला त्याने चेंडू रिलीज केला. या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ते त्यानंतर चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जवळ येतोय आणि हो अप्रतिम. एकदा आवडलं असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. जबरदस्त प्रयत्न केलाय. जबरदस्त. नक्कीच मानलं पाहिजे बाबा. जिंकलं सर्व काही. पुन्हा एकदा पहा. अप्रतिम अप्रतिम संघर्ष, डेडिकेशन, समर्पण पाहायला मिळालं. हॅलो चेक.
या एफर्टसाठी आपण पाहतोय मान्यवरांनी आपण पाहतोय पारितोषिक लावलंय. सन्मान्य राजू साळुंके यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि आमचे मित्र ॲडव्होकेट मनमित साहेब यांच्याकडून 500 रुपये, असे 1500 रुपयाचं पारितोषिक आता निमिषाला मिळणार आहे. तर निमिष खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. एफर्टला त्याच्या नक्कीच मार्क्स मिळणार आहेत. जर कॅच पकडला असतं तर आमदार साहेबांनी अजून भरपूर बक्षीस लावलं असतं. रिझल्ट आमदार साहेबांना हवा असतो. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद सुजित दादा. आता मैदानावरती ज्या प्रकारे मॅच पाहिजे होती ना त्याच प्रकारची मॅच मात्र झालेली आहे. एक तर 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 28 धावेची गरज आहे. त्यानंतर इथे आता 50-50 ओव्हर देखील आली आहे. विकास दादा सुद्धा या ठिकाणी आता खुश झालेले आहेत की ही मॅच मध्ये रंगत येणार आहे. मॅच शेवटला चेंडूपर्यंत जाणार आहे आणि म्हणूनच क्रिकेट एवढा लोकप्रिय का याचं प्रात्यक्षिक मध्ये हा सामना. कारण क्रिकेटमध्ये हीच तर खऱ्या अर्थानं गंमत आहे. कारण कबड्डी खेळत असताना नक्कीच तुम्ही टाइम वेस्ट घालू शकता, 2 एम्प्टी रेड मारू शकता. तुम्ही जर नक्कीच तुमच्याकडे खूप अंकांची लीड असेल तर तुम्ही टाइम वेस्ट करू शकता. चला थोडंसं स्पीडअप करा. फुटबॉलमध्ये नक्कीच तुम्ही टाइम वेस्ट घालू शकता, परंतु क्रिकेटमध्ये तसं नाही आहे. तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटची धाव पूर्ण करण्यासाठी मित्रांनो मैदानावरती संघर्ष संघर्ष संघर्षच करावा लागतो. तत्पूर्वी आपण 18 चेंडूमध्ये 28 धावा स्क्रीनवरती पाहतोय. शायबाज इथे स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय प्रिन्स हा चेंडू पंच आमच्या दिशेने वळलेत. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय आणि या डिसिजन साठी सुद्धा इथे मात्र एबी ग्रुप अलिबाग संघाच्या कर्णधारांनी येथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच या चेंडूवरती काय घडणार आहे, परंतु सौरभ या ठिकाणी या ओव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची चूक मात्र गोलंदाज करू शकत नाहीये. कारण एक तर 50-50 ओव्हर आहे, चॅलेंज ओव्हर आहे. अशा वेळेला 10 धावसंख्येच्या आतमध्ये मात्र प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे. अदरवाईज विकासदादा 5 धावा एक्स्ट्रा बोनस म्हणून मिळणार आहे. म्हणजे नक्कीच इथे एकतर धावा कमी, त्याच्यामध्ये 5 धावा तुम्ही अतिरिक्त प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या तर त्यांचं मात्र समीकरण नक्कीच या ठिकाणी सोपं होणार आहे. ह्या डिसिजन तोपर्यंत मैदानावरती कोणता येतोय. सुंदर असा हे आयोजन या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये आपण पाहतोय. सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून आपल्या रायगड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर अशी आपण ट्रॉफीच्या साईडला आपण पाहतोय टॉप मॉडेलची सुंदर महिंद्रा कंपनीची थार. तत्पूर्वी वाईटचा इशारा. येथे मात्र जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू येथे मात्र गमावलेला आहे. इक्वेशन बदललं जाईल. जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 27 धावांची आवश्यकता. 18 बॉल 27 धावांची गरज. कमी वयाचा खेळाडू मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला मिड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस मात्र मैदानावरती चाललंय एक जबरदस्त मॅच. त्यामध्ये पकडलंय फलंदाजाची कॅच. तुझाच येताच जमिवितो आपली खेळी. काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण डाव. या साऱ्यांना चकविशील मिळेल तुझला धाव. सावधानी तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. सुनील गावस्करांनी खऱ्या अर्थानं जगदीश खेबुळकरांची ही कविता सुनील गावस्करांनी येथे एका गायन कार्यक्रमामध्ये ही गायलेली कविता आहे. त्यातीलच एक कडवं मी तुमच्या समोर हे सादर केलंय. ते चित्रपटामध्ये आहे प्रेमाची सावली. यामध्ये ते नक्कीच तुला पाहायला मिळेल. 17 बॉलमध्ये 27 धावेंची गरज. सौरभ मॅच मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. सावली ही प्रेमाची या चित्रपटामध्ये हे तुम्हाला ऐकायला मिळेल. 17 बॉलमध्ये 27 धावेंची गरज आहे. आतापर्यंत आपण स्टेटस पाहिलं स्कोर कार्डचं तर 3 गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 17 चेंडूमध्ये 27 धावा. 7चा आकडा सुद्धा 2024च्या विश्वचषक फायनल मध्ये सुद्धा फिट होता. तुम्हाला थोड्याच वेळामध्ये जर आपल्याला वेळ मिळाला तर त्या 7च्या आकड्याबद्दल जरूर एक विश्लेषण सांगेन. तत्पूर्वी स्क्रीनवरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत निशान. पहिल्या दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होताना नक्कीच म्हटला होतास की प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत सामने आवडत असतात.
नक्कीच, परंतु या ठिकाणी आपण संपूर्ण जर खेळाडूचा गणवेश पाहिला तर नक्कीच मी या ठिकाणी MD फाउंडेशनचा आभार व्यक्त करेन, मी आमदारांचा आभार व्यक्त करेन. अगदी प्रत्येकाला कॅप दिल्या, त्या कॅपवरती सुद्धा आपण लोगो पाहतोय. त्यानंतर या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह कलरफुल अशी टी शर्ट प्रत्येक आपण संघाला दिली आणि ही स्पर्धा कलरफुल केली आहे, रंगीबिरंगी केली आहे. 17 बॉल 27 धावींची गरज. स्ट्राईक इनवरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र वन बाउन सीमारेषेच्या बाहेर येतोय. क्रुशल मुमेंटला चौकार. तसं फटका आपण रिप्ले मध्ये पाहतोय. सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा फटका. थोडसा स्टिकच्या बाहेर चेंडू होता. बॅटला आणि बॉलचं कनेक्शन एकदम प्रॉपर झालं होतं. इक्वेशन बदलते. 16 चेंडू मध्ये आता मात्र 23 धावांची आवश्यकता आहे. प्रिन्स हे 4 चेंडू या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. 10 पेक्षा कमी धावा या षटकामध्ये जर आल्या तर 5 धावा या स्कोर मधून येथे मात्र मायनस होतील. बघा, 2 बॉलमध्ये 5 धावा झाल्या, तर 4 बॉलमध्ये 5 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केले, परंतु नाही चेंडू आडला. त्या ठिकाणी मिड ऑफ द क्षेत्ररक्षक वेगानं आला, एक सिंगल धाव घेतली आहे. एक धाव्याने मात्र संघ पुढे सरकत आहे. 15 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज. बघा, क्षणाक्षणाने बनते ते युग असतं, बुनबुन से बनता है सागर, थेंबे थेंबे तळे साचे. त्याच्यामुळे जर मोठे फटके येत नसतील तर एक धावेने मात्र सुद्धा या ठिकाणी आपण त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. हा आत्मविश्वास या ठिकाणी अरव 11 बामणसुरे या संघाला आहे. प्रिन्स हा चेंडू ओमकारने खेळलेला फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम ते झेल पकडलाय. प्रिन्सला मिळाली आणखीन एक सफलता. फलंदाज क्रमांक 5 येथे बाद. गोलंदाज सुद्धा या ठिकाणी देवाचे आभार मानलेले आहे, कारण या फटक्यावरती गोलंदाजला वाटलं की हा चेंडू सीमापार जाईल की काय, परंतु अंतिम क्षणाला मात्र चेंडू आतमध्ये जायला. आता 14 बॉलमध्ये 22 धावींची गरज आहे. सौरभ, येथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर दर्णेगुजी सांगत आहेत 2 बॉलमध्ये 4 धावींची गरज आहे. जर या ठिकाणी 4 धावा नाही काढल्या तर मात्र 5 धावा मायनस होणार आहेत. दोनही संघांसाठी 50-50चा हे षटक आहे आणि यामध्ये आता कोणत्या संघाचा फायदा होणार हे देखील पाहण्यायोग्य असेल. दोनही संघ संघर्ष करत आहेत, परंतु येथे मात्र एकच संघ आपल्याला जिंकणार आहे. एकच संघ यापैकी 16 मध्ये जाणार आहे. मात्र एका संघाला या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. बघा, प्रत्येकाला हार ही मान्य नसते, परंतु स्पर्धा तीच असते, त्याच्यामध्ये कोणतरी जिंकणार, कोणीतरी हारणार. कारण जो चांगला खेळ करणार तो येथे मात्र जिंकणार. जो मैदानावरती अधिकाधिक चुका करणार तो येथे मात्र या स्पर्धेतून त्याला नक्कीच घरचं तिकीट मिळणार. तत्पूर्वी आपण पाहतोय न्यू बॅटर कुंजन पाटील येथे मैदानावरती आलाय. जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मॅटर करणारे हे 2 चेंडू ठरू शकतायत. नक्कीच. पुन्हा एकदा चांगला बॉल, तितका चांगला फटका. 2 खेळाडूंच्या मधून हा मात्र चेंडू खेळला. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, चेंडू मात्र अडवलेला आहे. 2 धावा पूर्ण केली आहे. तिसरीचा प्रयत्न करणार का? आता मात्र मैदानावरती मॅच पूर्णपणे इंटरेस्टिंग मोड मध्ये आली आहे. एका बॉल मध्ये 2 धावा इथे कंपल्सरी काढाव्याच लागतील, अदरवाईज 5 धावा मात्र मायनस होतील. मैदानावरती काय घडणार? प्रेक्षकाने काहीने असंच मात्र मोबाईल काढले होते हातामध्ये, व्हॉट्सअपवरती चॅटिंग सुरू केली, तदनंतर पुन्हा आता चॅटिंग बंद केली, मोबाईल खिशामध्ये टाकला. मॅच मात्र या ठिकाणी ट्विस्ट आलाय. खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण गोलंदाजी करणाऱ्या टीमने सुद्धा केलाय. 43 धावा अगदी कमी टार्गेट धावफलकावरती होतं आणि एन आपण पाहतोय मध्यरात्र झालेली आहे. प्रेक्षक काही नक्कीच या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. मान्यवर मंडळी सुद्धा नक्कीच या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. सामना येथे मात्र कडक होणार. सामना येथे शेवटच्या चेंडू पर्यंत येणार. शेवटल्या चेंडूपेक्षा सौरभ हा चेंडू फार महत्वाचा आहे. जर एका बॉलमध्ये 2 धावा नाही काढल्या तर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या 5 धावा मायनस होतील. जर त्याने 2 धावा काढल्या तर इथे मात्र 5 धावांचा बोनस मिळणार आहे. एका चेंडूवरती बरंच काही निर्भर. अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. जोरदार टाळ्यांचा गरज झाला पाहिजे. गोलंदाज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रिन्स बोकाडे.
चेक. हॅलो. आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त पाहतोय आपण मनमीत पाटील यांच्या सौभाग्यवती आपल्या सोबत जोडल्यात. जुईलीताई, कसं वाटतंय तुम्हाला हे आयोजन? आणि तुम्ही गेले 3 दिवस मी सातत्याने बघतोय 2-3 वाजता घरी जात आहे आणि दुसऱ्या दिवशी परत त्या टायमामध्ये मॅच पाहण्यासाठी आहे. कसं वाटतं तुम्हाला? आपले लाडके आमदार साहेब यांनी खूप सुंदर असे नियोजन केले आहे. आपण पाहू शकता त्यांनी बक्षीस म्हणून खूप सुंदर अशी थार ठेवली आहे, तीही टॉप मॉडेलची, आणि सुंदर असं स्टेडियम सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे. मी सलग 3 दिवस येते, मला खूप छान वाटते. खूप सुंदर असं नियोजन आहे. आणि एवढे बोलून 2 शब्द मी माझे संपवते. खूप छान होतं. तर आता मनमीत सर असं म्हणत होतं की माझ्या मिसेसला बोलता येणार नाहीये, मात्र इतकं सॉलिड बाईट त्याने दिलेलं आहे की आतापर्यंत एवढं छान बाईट कोणी दिलेलं नाही आहेत. आता मनमीत आपण असं बोलायचं आहे की कसं वाटतंय आज या सामन्यांमध्ये आपल्या मिसेसला घेऊन येणं? आता सगळी उत्तरं तर तिने दिली. माझे उत्तर ते मीच तिला सांगितलं काय बोलायचं ते. सल्लागार मी आहे. नाही, टेनिस क्रिकेटशी माझा काय ह्यापूर्वी तेवढा सहवास नाही आला, पण आमदार साहेबांच्या माध्यमातून जरा टेनिस क्रिकेट शिकलो, बघतोय. सीझन मी पण खेळलेलो आहे थोडाफार, पण टेनिस क्रिकेट बघतोय. पुढच्या वर्षी मी टीम लावायचं बघतोय, शिकतोय कोण कसे काय करतायत. जरा पारितोषिक लावून जरा प्रॅक्टिस करतोय, जरा वॉर्मअप करतोय. पुढच्या वर्षी नक्की टीम लावीन मी, जरा अभ्यास करून प्लेयर्स वगैरे, आणि पुढची थार नक्कीच मी घ्यायचा प्रयत्न करेन. चला, मॅच क्रुशियल मोडला, विकेट गेलाय. खऱ्या अर्थानं विचार करता आरव इलेव्हन हा संघ कुठेतरी बॅकफूट वर पाहायला मिळतोय. आणि पुढचं समालोचन आपण सौरभ बुरे कंटिन्यू करा. धावेंची गरज. मैदानावरती सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. एक महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र बाद झाला. आतापर्यंत जवळपास 5 विकेट्स मात्र बॅटिंग करत असताना गमावलेले आहेत. अर्धा संघ तंबूमध्ये परतलेला आहे. आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये 25 धावेंची गरज असताना नवीन फलंदाज मैदानावरती रोहन सानप मात्र आलेला आहे. खाम येथील हा खेळाडू आहे, खामगावचा खेळाडू. आणि आता पाहणार आहोत की 11 बॉलमध्ये 25 धावेंची गरज असताना आपल्या संघासाठी तो संकटमोचक ठरणार का, आपल्या संघासाठी तो तारणहार ठरणार का? जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना आपल्या संघ मालकाला या ठिकाणी जर थार जिंकण्याचे स्वप्न दाखवायचे असेल, तर ही मॅच मात्र जिंकणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु या बॉलवरती चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुखाचा संसार चालू आहे, सुखाचा संसार चालू आहे. अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा, अशा पद्धतीने चित्र मला पाहायला मिळालं. जेव्हा 11 बॉलमध्ये 25 धावेंची गरज होती, एका षटकारानं चेंडूमधला आणि धावांमधलं अंतर कमी झालं विकासदादा. आणि आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19 धावेंची गरज. गोलंदाजावरती सुद्धा थोडासा दबाव टाकलाय, चांगला स्ट्रोक लगावला होता. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट मधून. क्षेत्ररक्षक येथे मात्र महेश येथे सुंदर झेल पकडतोय. फलंदाज आणखीन एक बाद. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता परफेक्ट कनेक्शन झालं नाही. चेंडू मात्र हवेमध्ये होता. तदनंतर क्षेत्ररक्षकाला त्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडला. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती खऱ्या अर्थानं नक्कीच कमी वयाचा खेळाडू. नाव आहे आयुष हॅलो. विकास साखरकर. चेक. आयुष साखरकरने ही जर मॅच संपवली तर आमच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे त्याला, एमडी कम्युनिकेट करून. नक्कीच 9 बॉल 19 धावेंची गरज आहे. मॅच मात्र इथून कोणाच्या बाजूने जाणार अजून देखील अंदाज लावता येत नाहीये. हे दोनही फलंदाजांकडे चांगली क्षमता आहे ही मॅच जिंकवण्याची. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी
AB ग्रुप अलिबाग हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आरव एलम बामणसुरे म्हणजेच सौ छायाताई प्रतीक म्हात्रे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये संघमालक स्त्रीच आहे, या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. स्त्री कुठेही कमी नाहीये. आमच्या छायाताईंनी सुद्धा या ठिकाणी हा संघ घेतला आणि खूप चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघासाठी जे डेडिकेशन समर्पण देण्याचा प्रयत्न करतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू वरती येणाऱ्या धावा या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्णायक ठरू शकतात. सामन्यामध्ये रंगतता वाढवून देणाऱ्या ठरू शकतात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 दिवस आपण चौथा पाहतोय आणि या चौथ्या दिवसाच्या या दिवस रात्रीच्या या खेळामध्ये ही शेवटची मॅच येते. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नाहीये. 8 बॉल 18 धावेची गरज. सौरभ, या येणाऱ्या 2 बॉल्स वरती जर 2 मोठे फटके आले आपण स्क्रीनवरती पाहू शकता. अर्थातच एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 10 मार्चला एका बाजूला बेस्ट ऑफ रायगड तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी रेस्ट ऑफ इंडिया. ही मॅच मात्र पाहायला मिळेल सोमवारी बरोबर 8 वाजता ही मॅच मात्र सुरू होईल. आणि त्यावेळेला आता MD फाउंडेशन या संपूर्ण कमिटीला एक प्रश्न पडला असेल की प्रेक्षकांना आता जागा कशा पद्धतीने बसवायची, कारण ते चित्र मला आताच दिसायला लागले. हे संपूर्ण तुडुंब प्रेक्षकांनी भरलेलं असेल मैदान. तत्पुरी हा चेंडू कुंजनने येथे मात्र लगावलाय. जबरदस्त लॉफ्ट केलेला फटका. फटक्यामध्ये अगदी ताकद, टायमिंग, नजाकतता पाहायला मिळाली आहे. प्रॉपर टायमिंग झाले होतं. चेंडू जाईल वाईड एज मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय. काही प्रेक्षक जर घरी गेले असतील आणि हा सामना मोबाईलच्या माध्यमातून पाहत असतील तर ते म्हणत असतील उगाच आलो मी घरी. मैदानावरती असतो तर. आणि आपण साक्षीदार आहोत. 7 बॉलमध्ये 12 धावेची गरज. पुन्हा एकदा या बॉलवरती काय घडणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सलगच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळतात. मॅच मध्ये येथे पूर्णपणे कमबॅक केलाय. कुंजल पाटील पेढांबे खारेपाटचा हा खेळाडू ज्याने 2 बॉल्स वरती 2 फटके मारले. सन्माननीय संदीपजी हॅलो. परदेशी साहेब यांच्या वतीनं हॅलो. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कॉमेंट्री बॉक्स जरा 2 मिनिट डिस्टर्ब करतोय कारण पारितोषिकांची खैरात इथे पाहायला मिळते. जर कुंजनने आता तिसरा षटकार लगावला तर सन्मान्य राजूभाई साळुंके यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आणि मनमीत पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुजित दादा. 6 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. सौरभ, पुन्हा एकदा मी सांगतोय, मी 6 बॉलमध्ये 12 धावा होताना पाहिल्या. मी 6 बॉलमध्ये 25 धावा होताना पाहिल्या. मी 6 बॉलमध्ये 38 धावा होताना पाहिल्या. परंतु कित्येक अशा मॅचेस आहेत जिथे 6 बॉलमध्ये 6 धाव्याची गरज असताना गोलंदाजानं मेडन ओव्हर टाकली आहे. बऱ्याचदा 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 7 धावा हे आकडे खऱ्या अर्थानं निशांत क्रिकेटच्या पटला मैदानावरती नेहमी फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी डेंजरस, आपण म्हणूया डेंजरस राहिलेले आहेत. नक्कीच, कारण गोलंदाज सुद्धा तितकाच तरबेज आहे. या ठिकाणी अंतिम ओव्हर धन्यवाद हाताळण्यासाठी डीजे मास्तर. हॅलो कॉमेंट्री बॉक्स. जर गोलंदाजाने हा सामना जिंकून दिला तर राजूभाई साळुंके यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर बक्षिसांची खैरात. क्रुशियल मोमेंटवर मॅच आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कुठेतरी शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू होता. या चेंडूवर प्रहार आला असता तर या बॉलवरच मॅच फिनिश झाली असती. कुंजन जो लगातार तिसरा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. आणि आपण पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. आता मैदानावरती येथे 5 बॉलमध्ये 5 धावेची गरज. आता एक धाव ही सौरभ सोन्याच्या भावाप्रमाणे आहे. 1 धाव ही मात्र 5,55,555 प्रमाणे आहे. 1 धाव ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी टॉप मॉडेल 20 लाख अर्थातच थार प्रमाणे आहे. आणि येथे सुद्धा प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय आरव 11 टीमची ओनर छायाताई आपण स्क्रीनवरती पाहतोय.
या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सामना अजूनही नक्कीच जवळ येतोय. गोड मैदान जवळ आहे. निशान 4 बॉल आणि 4 धावेची गरज. थँक्यू सो आणि मच. लक्षात घ्या हॅलो, जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. नक्कीच सुपर ओव्हर असली तर अजून देखील या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम दोनही संघ करणार आहेत. 4 बॉल मध्ये 4 धावेची गरज. सौरभ, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच समोरच्या करण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी दमदार आमदारांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याच वेळेला सुजित दादा असेल, अंकुश दादा असेल, संपूर्ण कोर कमिटी असेल. शार्विल Tension. यांच्याकडून जर या चेंडूवरती जर षटकार मारला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तत्पूर्वी येथे मात्र चेंडू निशांत डॉट आलाय. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे, झोप उडवणारी ही मॅच आहे. काही प्रेक्षकांना नक्कीच या ठिकाणी डुलकी लागली होती, झोपले होते. आता शेजाऱ्याने उठवले, अरे बाबा उठ, मॅच चांगली झाली आहे. षटकार मारला तर 3000 रुपये. अप्रतिम गोलंदाजी. हार्ड लेनचा चेंडू स्ट्राईक घेण्यामध्ये फलंदाज सफल झालाय. तत्पूर्वी येथे मात्र रन आउटची विकेट गमावी लागते. फलंदाज येथे मात्र आयुष बाद. विशाल मुवमेंटवर आले आणि पारितोषिकांची इथे खैरात आले. जर गोलंदाजाने सामना जिंकून दिला तर राजूभाई सालुंके यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी अतिशय चांगली आपण बघतोय एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेचा एक चित्तथरारक सामना मैदानात पाहतोय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. इथं प्रेडिक्शन केलं जाते धावा होतील की नाही. माझे मनमित मित्र मनमित पाटील देखील मध्ये आहेत आणि थोडंसं का होईना ते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहेत, कारण अलिबाग पासून जवळ त्यांचं घर आहे. म्हणून ग्रुप अलिबाग या संघाच्या बाजूने आपण पाहतोय, त्यांचा देखील सपोर्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अंकुशदादा पाटील आणि राजू शास्त्री साहेब या ठिकाणी दाखवले तर स्क्रीनवरती आपण पाहू शकतो, ज्याने MD फाउंडेशन किंवा त्याच वेळी या स्पर्धेसाठी घेतलेली अथांग मेहनत आज मात्र नक्कीच कामी आली आहे. 2 बॉलमध्ये 4 धावेची गरज. सौरभ, मी अगोदरच एक स्टेटमेंट वापरलं होतं की मी 6 बॉलमध्ये 12 धावा होताना पाहिल्या, मी 6 बॉलमध्ये 36 धावा सुद्धा होताना पाहिल्या. परंतु 6 बॉलमध्ये जेव्हा 6 धावेची गरज असेल तेव्हा फलंदाजांची दमछाक सुद्धा होताना पाहायला मिळाली आणि ती दमछाक आता सुद्धा झाली आहे. 2 बॉल 4 धावेची गरज. ओहो, चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलाय. 1 धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जरूर. 2 धावा इथे मात्र मैदानावरती पूर्ण केलेल्या आहेत. ओहो, मॅच आवडली असेल तर मी सर्वांना विनंती करतोय, प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतोय, टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. 1 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 2 धावांची आवश्यकता. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मधली पहिली सुपर ओव्हरची मॅच पाहायला मिळणार का? आणि घड्याळात आपण पाहतोय रात्रीचे 2 वाजले. सौरभ, काय घडणार या चेंडूवर? आमदार साहेबांनी हे देखील आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की घड्याळात वाजले 2, मैदानात शेवटचा चेंडू आणि जिंकायला पाहिजे 2. अशा पद्धतीचं हे समीकरण मैदानात आहे. 1 चेंडू 2 धावा. सगळा प्रेक्षक वर्ग उठून उभा राहिलाय. कोण जिंकणार आणि कोण या स्पर्धेतून बाहेर जाणार? नाही, आम्ही सुद्धा सगळे समोरचे सुद्धा उभे राहिले, दर्णेगुचे सुद्धा उभे राहिले, सगळेच उभे राहिलेत. कारण मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये. 1 धाव काढली तर मॅच सुपर ओव्हर मध्ये 2 धावा काढल्या तर बॅटिंग करणारा संघ जिंकेल. डॉट काढला तर फिल्डिंग करणारा संघ. येथे मात्र गुंजन पाटीलने चौकार लगावून सिकंदर अगदी अशाच पद्धतीचा गेम पाहायला मिळाला. अफलातून खेळ मित्रांनो पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं कौतुक करू का थोडं.
मॅच क्रुशियल मुवमेंटवर होती आणि क्रुशियल मुवमेंटवर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ मित्रांनो पाहायला मिळाला. उद्या देखील एक प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत, अर्थात MD ग्रुप थळ वर्सेस गट ग्रामपंचायत थळ. त्याच्यानंतर एक्झिबिशन सामना आपण पाहणार बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर आपण परवाच्या दिवशी बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. शार्विल संदीप परदेशी या शार्विल यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे गुंजनसाठी. वेल डन गुंजन, वेल डन. कुंजल जबरदस्त फलंदाजी, सगळ्यांची मन वेधून घेतलीस. अतिशय अप्रतिम कामगिरी तुमची. हॅलो. त्याचप्रमाणे निमिष पाटील साठी सुद्धा 3000 रुपयांचं 1500 रुपयांचं पारितोषिक आहे आमच्याकडे आलेलं.